नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, 99% लोकांचं गणित कसं चालू आहे, पैसे कमवणे आणि संपवणे। उद्याचा विचारच केला जात नाही, खर्च केला जातो। पैसे कमवणे आणि खर्च करणे, आता किती गोष्टी गरजेच्या आहेत किती नाही हा भाग वेगळा आहे, परंतु पैसे संपवले जातात आणि एक दिवस पैसे कमवायचं वय पण संपतं आणि नंतर लक्षात येते की आपल्या चुका। मित्रांनो, हे चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे, तुम्ही लक्षात घ्या। पैसे जेवढे आपण कमवतो त्याच्यातला काही भाग आपण LIC ऑफ इंडियामध्ये ठेवला पाहिजे, कारण ही भारत सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही। येथे तुम्हाला पैसे ठेवल्यामुळे मोठा इन्शुरन्स मिळतो आणि तुम्हाला इंटरेस्ट पण मिळतो। मित्रांनो, आता गॅरंटेड, अजून ते गॅरंटेड बाहेर बचत खात्यावर 2 ते 3% व्याज आहे, इथं 8% इंटरेस्ट रेट आहे आणि तुम्हाला 30 लाखाचा इन्शुरन्स आहे, रोजचे 300 रुपये। आता 300 रुपयेसुद्धा ठेवण्यासाठी बऱ्याच व्यक्तीला वाटतं की फार मोठी रक्कम आहे। मित्रांनो, असं नाही, आपल्याला जर हॉटेलमध्ये जेवण करायला गेलं तर एक टायमाला 300 रुपये लागतात। म्हणजे जर आपण तेवढे जर पैसे नाही ठेवले मित्रांनो, तर आपल्याला परत तुम्हाला सगळे पैसे संपून जातील, पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि परत तुम्हाला आर्थिक अडचण येईल। आपलीच अडचण होती, आपलीच गोची होती, फक्त वेळ आलेली नाही, त्याच्यामुळे आपण टाळाटाळ करतो आणि वेळ आल्यानंतर आपल्याला सगळं लक्षात यायला लागतं, परंतु काय उपयोग होत नाही। मित्रांनो, समय आणि समज ह्या 2 अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की आपल्याला वेळ असताना समज आली पाहिजे। बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असंच घडतं की वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येतं, परंतु काय उपयोग होत नाही। वेळ ही कोणासाठी थांबलेली नाही। आपण गरीब का होतो? कारण आपण पैसे येण्याच्या अगोदरच खर्च करतो, कर्ज काढून खर्च करणारे बरेच लोक आहेत आणि नंतर आपल्या लक्षात येते की आपण काय चूक केली। मित्रांनो, व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते, चुकीची सजा भोगावीच लागते, आपल्याला नाही, आपल्या येणाऱ्या पिढीला पण। म्हणून काही लोक खूप गरीब आहेत मित्रांनो, त्यांना खर्च करण्यापुरतेसुद्धा पैसे नाहीत, अशी अवस्था होते आणि त्याला कारण आपण स्वतः आहे, आपले विचार आहेत। आपल्याला वेळेला कोणी तर सांगत नाही आणि आपण ऐकत नाही। बरेच लोक, आता आम्ही गेले 25 वर्ष झालं काम करतो आहे, बरेच लोक सांगितलं की बचतीला टाळाटाळ करतात, म्हणजे तुमच्याच नावावर पैसे ठेवायचे, तुमच्यासाठी ठेवायचे। आपण खर्च करायला लगेच तयार होतो, कुठं तर मार्केटमध्ये मॉलमध्ये गेलं की आपण लगेच वस्तू 5,000ची खरेदी करायची असलं 10-20 हजाराची खरेदी करून येतो आणि ते पण क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन देतो आपण, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही। दिवसेंदिवस आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे। ह्या गोष्टीकडे फक्त माहिती आहे, परंतु जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे मित्रांनो। आणि जर तसं केलं तर आपला पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत, त्याचं कारण ते आहे मित्रांनो, पैसे ठेवलेच पाहिजे। आणि LIC ऑफ इंडियामध्येच काही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही। बाहेर मल्टी मार्केटिंग कंपन्या कितीतरी बंद पडतात, आपण पाहतोय ना रोज, आणि 1-2% आपल्याला इंटरेस्ट देण्यासाठी आमिष दाखवून आपले मुद्दल पण आपल्याला मिळत नाही, असे प्रकार घडतात आणि हे घडू नये म्हणून काळजी घ्या। आता आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, आयुष्यभर इन्कम मिळतं, आयुष्यभर काम मिळत नाही, माणूस काम करू शकत नाही आणि कसं पैसे जर नाही तर कसं जगणार? आपली मुलंसुद्धा सांभाळतील गॅरंटी नाही आणि मुलावर आपण डिपेंड राहणं योग्य आहे का? कारण मुलाची जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, 10-20 वर्षानंतर काय होईल कोणी सांगू शकत नाही, तर आपण त्यांना लोड देणं, त्यांना आपण बर्डन देणं योग्य आहे का? कारण त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल। कारण एखाद्या माणसाकडे पैसे नसताना आपण डिमांड करतो पैशाची, म्हणजे काय होईल, त्या व्यक्तीला त्रास दिल्यासारखं होतं। म्हणून नेहमी आपण उद्याचा विचार करून बचत करा। जर बचत नाही केली, तुम्ही खर्चच करत गेलात तर एक दिवस पैसे कमवायचं वय पण संपून जाईल आणि नंतर आपल्या लक्षात येईल। परंतु मित्रांनो, वेळेला फार किंमत असते, वेळ जर आपण वाया घालवली तर परत वेळ मिळत नाही, आयुष्य वाढवता येत नाही, हे नैसर्गिक आहे, फक्त आहे त्याचा योग्य यूज केला पाहिजे। जर तसं नाही केलं तर आपल्याला जे पैसे आपण कमवले आणि खर्च केले ते फक्त आठवावं लागेल आणि त्याची सजा भोगावी लागेल। मित्रांनो, साधे गोष्ट आहे मित्रांनो, आपण पैसे ठेवत नाही, पैसे ठेवा म्हणणाऱ्या माणसाला आपण टाळटाळ करतो, उद्या परवा म्हणतो, म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण आपलं दिवाळं काढतो आहे असंच अर्थ आहे। आणि हे दिवाळं लवकर निघतं हे लक्षात येत नाही, स्लो पॉयझन आहे। आता आमचा गेली 25 वर्षाचा अनुभव सांगतो। आम्ही माहिती सांगितली की विचार करू म्हणतात। मित्रांनो, पैसे जर लागणार असतील तर तुम्हाला विचार काय करायचे? विचार कुठल्या गोष्टीला करावा? खर्च करण्यासाठी विचार करावा, चांगल्या गोष्टीसाठी विचार करू नये। चांगल्या गोष्टीसाठी जर विचार केला तर चांगली गोष्ट घडणार नाही आणि परत तुमच्या लक्षात येऊन उपयोग होणार नाही।
चांगल्या गोष्टीसाठी कधीच विचार करू नये. चांगली गोष्ट नेहमी केली पाहिजे. चांगली गोष्ट केल्यानंतर फायदा होतो हे नक्की पेपरवर आम्ही लिहून देतो. बऱ्याच व्यक्तीला हेच कळत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचं नुकसान होतं आणि उशिरा कुठलंही चांगलं काम केल्यावर त्याचे फळं भोगावे लागतात मित्रांनो. जसं एखाद्या विद्यार्थ्याला एक मार्क जर कमी पडला तर काय होतं, तो मार्क घेता येत नाही, त्याला पैसे देऊन मार्क वाढवता येत नाही. मग तोच मार्क अगोदर तुम्हाला मिळत असतो अभ्यास करून. तसंच आहे, पैसे तुम्ही नाही ठेवले की पैसे तुम्हाला कोणीही देणार नाही आणि परत तुम्हाला पैसे कमवता पण येणार नाही. मित्रांनो, गरिबी ही आपल्या कर्माचं फळ आहे. ना जातीचं, ना धर्माचं, ना वंशांचं, ना प्रांताचं, ना वर्णभेद नाही, जातभेद नाही, काहीच नाही. तुम्ही कराल ते होतं. फक्त चांगलं केलं तर चांगलं होतं हे सवय लावून घेतली पाहिजे. गुड हॅबिट बॅड हॅबिट असं असतं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, चुकीच्या गोष्टी आपण करत असतो आणि चांगल्या गोष्टीला आपण टाळत असतो. मित्रांनो, जी गोष्ट आपल्याला लागणार आहे तीच आपण ठेवत नाही ना, मग कसं होईल? आपण जर नाही ठेवलं तर आपल्याला कोणी देणार पण नाही आणि परत आपल्याला मानसिक त्रास होईल. कारण आर्थिक त्रास झाला की मानसिक त्रास ऑटोमॅटिक होतो. कुठल्याही माणसाला वेदना होतात आणि ते वेदना कमी कोणीही करणार नाही ह्या जगामध्ये. वेळ निघून चाललेला आहे. आपण विनाकारण वेळ वाया घालवू नये. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. चांगल्या कामाला कधी उशीर करू नये. आपल्या मुलांसाठी शिक्षणाचा प्लॅन असू द्या, आपले पेन्शन असू द्या किंवा आपले घर जागा घ्यायचे त्याच्यासाठी प्लॅन, कुठलाही प्लॅन आपण त्वरित करावे, उशीर करू नये. ओके, थँक्यू.